देगलूर महावितरणने मनमानी कारभाराचा गाठला कळस, ग्राहक वैतागले। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी महावितरणच्या गलथान कारभाराविषयी अधिवेशनात मांडला प्रश्न। देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांनी विद्युत महावितरण कंपनीच्या गलथान कारभारासंदर्भात अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न मांडून घेतली नोंद। सध्या देगलूर तालुक्यात विद्युत महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराने कळस गाठला असून याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे। अनेक अडीअडचणी घेऊन संबंधित महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे गेले असता समाधानकारक उत्तर देऊन अडचणी सोडवण्याऐवजी दंडलशाही हुकुमशाही गाजवत सर्वसामान्य नागरिकांचा छळ केला जात असल्याची चर्चा देगलूर शहरासह ग्रामीण भागात होत आहे। मीटरमध्ये वापरात आलेली रीडिंग नसताना रीडिंग न नेता 2-3 महिन्याची एकदाच रीडिंग नेऊन मोठ्या आकड्यात रीडिंग वापरल्याचे बिल माथी मारून ग्राहक नागरिकांची आर्थिक लूट करण्याचा सपाटा सध्या देगलूर शहरासह ग्रामीण भागातील होत असल्याचे बोलल्या जात आहे। मात्र याबाबत विचारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार चक्रा मारूनही भेटत नाहीत आणि योगायोगाने भेट झाली आणि तक्रार कैफियत मांडली तर अधिकाऱ्यांच्या जाचाला बळी पडण्याची वेळ ग्राहकावर येत आहे। कार्यालयातील कोणतेच अधिकारी कर्मचारी नीट बोलत नसल्याच्या अशा अनेक तक्रारी आमदार जितेश अंतापूरकर यांच्याकडे गेल्याने त्यांनी महावितरण कंपनीच्या मनमानी आणि गलथान कारभाराचा प्रश्न मांडून सभागृहातील सर्वांचे लक्ष वेधले आहे। अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी सभागृहाचे या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो। माझ्या देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील महावितरणाच्या अधिकाऱ्यांचा नियोजन शून्य व निष्काळजी कारभार सुरू असून त्यांचा गंभीर फटका सर्वसामान्य नागरिक व शेतकरी आणि ग्रामपंचायतींना बसत आहे। भर पावसाळ्यात दिवसामध्येही अनेक गावांमध्ये दीर्घकाळ वीज पुरवठा खंडित आहे। नागरिकांना पिण्याचं पाणी देखील त्या ठिकाणी मिळत नाहीये। ही अत्यंत गंभीर बाब आहे। तालुका बिलोली येथील किनाळा गावामध्ये सलग 3 दिवसापासून संपूर्ण गाव अंधारात आहे। लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा करूनही महावितरणाकडून नवीन डीपी उपलब्ध करून दिला जात नाही। अशाच प्रकारच्या अनेक घटना ह्या देगलूर आणि बिलोली मतदारसंघात घडत आहेत। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात गावठाणासाठी आवश्यक असे डीपीचा तुटवडा असल्याने पाणी पुरवठा योजना ठप्प पडत आहे। त्यामुळे भर पावसाळ्यातही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत। महावितरणाचे अनेक अधिकारी व कर्मचारी नागरिकांच्या तक्रारींना समाधानकारक प्रतिसाद देखील देत नाहीत। त्यामुळे जनतेचा तीव्र असंतोष या ठिकाणी झालेला आहे। यावेळी गंभीर बाब म्हणजे अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील एका सरपंचाने जनतेच्या प्रश्नासाठी पाठपुरावा केल्यानंतर संबंधित महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचारी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल केलेला आहे अशी गंभीर बाब समोर आलेली आहे। या संदर्भात जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार वारंवार करून देखील त्या सरपंचाला अद्यापही कुठलाही न्याय मिळालेला नाहीये। लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे दबाव आणण्याची प्रवृत्ती लोकशाहीला अत्यंत घातक आहे। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा, सध्या मतदारसंघामध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाहीये। अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणी केलेली असून आता पिके वाचवण्यासाठी सिंचनावर अवलंबून राहावं लागत आहे। मात्र शेती पंपांना केवळ 6 तास वीज पुरवठा केला जात आहे आणि त्या कालावधीनंतरही वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही। परिणामी बळीराजाला आर्थिक संकटात सापडल्याशिवाय अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी